तुम्ही निरोप झाला होता पोराकडून. हां, मला निरोप मिळाला ना तर लगोलग आलो मी. काय झालं मास्तर? काही मस्ती केली का पोरानं? नाही. मग अहो, मी आज इथे इमारतीचे काम करत होतो, ते सोडून आलो. अहो, म्हणजे त्याला परीक्षेला बसायला देणार नाही तुम्ही? अहो अहो हाडाची काळं करून मी त्याला शिकवतोय. अहो, घरात आमच्या कोणी शिकलेलं नाही हो. मला त्याला मोठं बनवायचंय. त्याला मोठं बनवायचंय मला. अहो, असं करू नका हो. अहो, फीचा पैसा मी देईन तुम्हाला हो. आज नाही जमले 2 महिन्यात 3 महिन्यात देईन. पण 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 माझ्या पोराला तुम्ही असं वर्गाच्या बाहेर उभं करू नका साहेब. मस्त मस्त त्याला वर्गात बसू द्या. अहो, त्याला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. हा, पण तुम्ही असं केलं तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल हो? अहो, तो बिघडून जाईल हो. त्याची शिकायची इच्छाच मारून जाईल. त्याचं माझं एकच समान आहे, त्याला शिकून बट्ट्या करायचा आहे मला. बट्टा मस्त मस्त त्याला त्याला असं असं बाहेर उभं करू नका हो. फी भरली नाही म्हणून त्याला तुम्ही बाहेर उभं करताय. अहो, त्याला निरोप सांगितलं म्हणून ताबडतोब आलो मी. पण तुम्ही त्याला असं बाहेर उभं करू नका. मी आज नाही जमलो 2 महिन्यांनी देईन 3 महिन्यांनी देईन, पण पैसे देईन मास्तर. प्लीज त्याला असं उभं करू नका मास्तर. उभं करू नका.